नमस्कार माझ्या सर्वांना. मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी खुसखुशीत आणि टम्म फुगलेल्या अशा सांजोऱ्याची रेसिपी. ज्यांना गोड पदार्थ आवडत असेल पण शुगर असल्यामुळे खाऊ शकत नसेल आणि गोड काही खायची इच्छा असेल ना सणातिवाराला, तर तुम्ही हा सांजोऱ्या बनवून खाऊ शकता. अशी ही रेसिपी आहे. तर चला सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी काय करायचं, 1 कप रवा घ्यायचा आहे जाडवाला आणि तो आपल्याला आता भाजून घ्यायचा आहे. भाजण्यासाठी कढाईमध्ये मी 2 चम्मच तूप टाकलेला आहे आणि आता त्यामध्ये तो रवा टाकून आपल्याला छान असा तांबूसर होईल असा भाजून घ्यायचा आहे. भाजताना गॅसची फ्लेम ही मीडियम टू लोच ठेवायची, हाय बिलकुल नाही करायची आणि कमीत कमी तुम्हाला 7 ते 8 मिनिटं रवा भाजायला लागेल. कंटिन्यू आपल्याला हा रवा असाच परतवत राहायचा आहे, जेणेकरून करपणार नाही आणि एकसारखा भाजण्यात येईल. जेवढा तुम्ही याला मंद आचेवर भाजाल ना, तेवढा रवा छान असा भाजला जातो आणि ज्या सांजोऱ्या आहेत त्यासुद्धा छान होतात. कच्चेपणा लागत नाही रव्याला, म्हणजे खाताना जेव्हा पण आपण खातो ना सांजोऱ्या, त्या टायमाला कच्चेपणा लागत नाही रवा छानपैकी असा भाजला असल्यावर. तर आता अगोदरपेक्षा जो कलर आहे तो सुद्धा छान असा लाईट कलर आलेला आहे आणि आपल्याला आणखी 1-2 मिनटं असंच त्याला परतवत भाजून घ्यायचं आहे. तर आता 1-2 मिनटानंतर छान असा तांबूसर कलर आलेला दिसला तर मी गॅस बंद करून घेतली आणि रवा आता दुसऱ्या भांड्यामध्ये काढून याला थंड करून घ्यायचा आहे. इतपतच आपल्याला कलर आणायचा आहे, यापेक्षा जास्त नको आणायला. आता नंतर रवा जोपर्यंत थंड होत आहे तोपर्यंत त्याच कढाईमध्ये नंतर मी अर्धा चम्मच आणखी तूप टाकलं, सोबतच त्यामध्ये 2 चम्मच खसखस टाकलेली आहे. खसखसला सुद्धा छान अशी तडतडेल असं भाजून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये 1/4 कप कोकोनट पावडर टाकायचा आहे. एक तर तुम्ही किसलेलं खोबरा किस टाकू शकता किंवा अशा प्रकारे विकतचं आणून जाडवालं ते सुद्धा याला भाजू शकता. यालासुद्धा आपल्याला हलकासा तांबूस कलर येईल इतपत भाजून घ्यायचं आहे. भाजल्यानंतर यालासुद्धा काढून घ्यायचं आणि दोन्ही साहित्य थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. आता रवा जोपर्यंत थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला गूळ बनवून घ्यायचा आहे, म्हणजे गुळाचा पाक करून घ्यायचा आहे. तर मी 1/3 कप गूळ घेतलेला आहे चिरलेला आणि सोबतच अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. गूळ विरघळेल इतपतच आपल्याला पाक तयार करायचा आहे. गूळ विरघळल्यानंतर थोडंसं चेक करून घ्यायचं, हलकासा चिपचिपा तरी हवावा इतपत. आणि आता ऑलमोस्ट झालेला आहे, तर गॅस बंद केली आणि गुळाचा पाकालासुद्धा थंड होऊ द्यायचं. दोन्ही साहित्य थंड झाल्यावरच आपल्याला मिक्स करायचं आहे. तर आता पाक आणि रवा दोन्ही थंड झालेलं होतं, तर चाळणीने गाळून आपल्याला रव्यामध्ये टाकायचा आहे पाक. कारण की गाळण्यासाठी हे की गुळामध्ये कधी कधी कचरा काडी असते, त्यासाठी आपल्याला चाळणीने गाळूनच पाक रव्यामध्ये टाकायचा आहे. टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचा आणि मिक्स केल्यानंतर एक तर तुम्ही याला 6-7 तास असंच भिजायला ठेवू शकता झाकून किंवा ओव्हरनाईट ठेवून द्यायचं. ओव्हरनाईट असलं ना तर बरं असते. मी संध्याकाळच्या टायमालाच म्हणजे हे सगळं करून ठेवून दिलं. रात्रभर याला असं भिजायला ठेवून दिलं आणि झाकून ठेवून द्यायचं. दुसऱ्या दिवशी आता आपल्याला काय करायचं आहे, एका भांड्यामध्ये 1 कप सोबतच 1/4 कप म्हणजे 1/2 कपच्या जवळपास आपल्याला मैदा चाळणीमध्ये चाळून घ्यायचा आहे. तर एवढा मैदा घ्यायचा आहे पात्याला बनवण्यासाठी आणि त्यामध्ये 3 चम्मचच्या जवळपास बारीकवाला रवा घ्यायचा आहे आणि थोडंसं चवीसाठी, म्हणजे कोणतेही गोड पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये थोडंसं मीठ राहिलं ना बरं असते, म्हणजे चव आणखी छान वाटते. तर थोडंसं मीठ टाकायचं आणि 2 ते 3 चम्मच गरम केलेलं तूप टाकायचं. तुम्ही तूप किंवा तेल दोन्हीपैकी एक कोणतंही वापरू शकता. आणि आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं हाताने छानपैकी असं मिक्स केल्यानंतर थोडंसं चेक करायचं की हलक्या हलक्या हाताने मूठ तयार होते की नाही होत. आता हलक्या हाताने मूठ तयार होती तर यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकून असा सेमी हार्ड असा डो तयार करायचा आहे. खूप जास्त असा सॉफ्ट नाही करायचा आहे आणि खूप जास्त असा टाईटसुद्धा नाही करायचा आहे. सेमी सॉफ्ट राहील किंवा सेमी हार्ड राहील अशा प्रकारे डो तयार करायचा आहे आणि 10-15 मिनटं झाकून मुरायला ठेवून द्यायचं. तोपर्यंत संध्याकाळच्या टायमाला जे आपण सारण बनवण्यासाठी ठेवलेलं होतं, जो रवा होता तो छानपैकी असा फुललेला आहे की नाही आहे ते चेक करून घ्यायचं. छान असा फुललेला होता तर त्यामध्ये जे भाजलेलं खोबरं आणि खसखस होतं ते टाकायचं. सोबतच त्यामध्ये आणखी टेस्ट छान वाटण्यासाठी इलायची पावडर टाकायचं आणि हे सगळं सारण आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे सांजोऱ्यासाठी बनणारं हे सारण आपलं ऑलमोस्ट तयार झालेलं आहे. यामध्ये तुम्हाला सपोज काजू बदाम वगैरे आवडत असेल किंवा खोवा आवडत असेल ना ते तुम्ही टाकू शकता. बट ते कसं मग त्या साठवड्यासारखं होऊन जाईल आणि हे आता आपल्याला सांजोऱ्या बनवायचं आहे. पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करू शकता. नंतर छानपैकी असं सारण तयार करून झाल्यानंतर
मैद्याचा गोळ्याला आणखी एकदा मळून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आहे. जेवढी पुरी तुम्हाला बनवायची असेल ना, मोठ्या आकाराची किंवा छोट्या आकाराची, तेवढ्या आकाराचे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि आपल्याला पातळसर असे लाटून घ्यायचे आहे. जेवढं पातळ होईल ना, तेवढी छानपैकी अशी खुसखुशीत सांजोरी तयार होते. तर एका टायमाला तुम्हाला कमीत कमी 2 लागेल बा, म्हणजे एक सांजोरी बनवायला 2 पात्या लागेल बा, अशा प्रकारे आपल्याला पात्या लाटून घ्यायचं आहे. तर मी सुरुवातीला 4 पात्या लाटून घेतल्या, जे 2 सांजोऱ्या बनवून घेतलेल्या आहे तुम्हाला म्हणजे दाखवण्यासाठी, आणि अशा प्रकारे पातळसर अशा लाटून घेतलेल्या आहे. खूप जास्त अशा जाड किंवा मीडियम वगैरे नाही ठेवायचं, पातळ होईल ना तेवढ्या आणखी छान असतात. नंतर यामध्ये जे बनवलेलं सारण आहे ना, ते टाकायचं आहे. टाकल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे याला थोडंसं हलक्या हलक्या हाताने असं पसरवून घ्यायचं आहे. नंतर जी पाती आहे तिला साईडच्या किनाऱ्यावर थोडंसं पाणी लावून घ्यायचं. पाणी आणि हलकासा मैदासुद्धा लावून घ्यायचा, म्हणजे चिपकायला थोडंसं इझी होईल बा. आणि नंतर त्यामध्ये जे दुसरे बनवलेली पाती आहे त्यावर अशी चिपकवून घ्यायची. अगदी हलक्या हलक्या हाताने ही प्रोसेस करायची आहे. थोडा वेळ लागते, बट खायला अतिशय टेस्टी असल्यामुळे इतकं तर आपल्याला करावंच लागते. तर अशा प्रकारे मी छान अशा चिपकवून घेतलेल्या आहे. नंतर गोल गरसार व्हावी बा, छानपैकी अशी गोल गोल, त्यासाठी मी काटाचं झाकण घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे त्याला कट करून घ्यायचं आहे. तर छानपैकी याच्याने काय होते, एक तर छान अशी गोल गोल सांजोरी तयार होते आणि दुसरं म्हणजे छान अशी कापल्यासुद्धा जाते. तर अशा प्रकारे सांजोऱ्या तयार करून घेतलेल्या आहे. बाकीच्या पण सांजोऱ्या अशाच बनवून घ्यायच्या आहे. तर बघूच शकता की ते मस्तपैकी अशा छान झालेल्या आहे. आता आपल्याला याला फ्राय करायला टाकायचं आहे. फ्राय करण्यासाठी मी गॅसवर सुद्धा तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तर मीडियम फ्लेमवर गरम केलेलं तेलामध्ये फ्राय करायचं आहे. तर सुरुवातीला मग तुम्ही चेक करून दाखवते की कशाप्रकारे आपल्याला तेल हवं. खूप जास्त असं धुवाधार कडक नको, अगदी मंद आचेवर गरम केलेल्या मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या फ्राय करायचं आहे. फ्राय टाकल्यानंतर आपल्याला फ्राय करायला टाकल्यानंतर लगेच याला हात लावायचा नाही आहे. मी तुम्हाला दाखवते आणखीन. आता बघू शकता मी टाकल्यानंतर ह्या आपोआपच छान अशा टम्म फुगून येतात. छान अशा टम्म फुगून आल्या की याला हलक्या हाताने असं पलटवायचं. यामध्ये एक काळजी घेण्यालायक गोष्ट आहे की पलटवताना थोडंसं काळजीपूर्वक पलटवायचं. कधी कधी काय होते की थोडासा धक्काही लागला ना, म्हणजे खरपूस असल्यामुळे, म्हणजे क्रिस्पीनेस असल्यामुळे सांजोरींना लवकर फुटलासुद्धा जाते. तर ही काळजी घ्यायची. चमच्याचा थोडासा धक्क्याने सुद्धा हा फुटला जाते. तर ही काळजी घ्यायची आणि अगदी हलक्या हलक्या ते आपल्याने हलक्या हलक्या हाताने आपल्याला पलटवत त्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. छान असा तांबूसर कलर आला की आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे पूर्ण सांजोऱ्या बनवून घ्यायचं आहे. तुम्हाला मी फोडूनसुद्धा दाखवते की कशाप्रकारे असा खुशखुशीत झालेल्या आहे आणि मस्तपैकी अशा कुरकुरीत खायला टेस्टी वाटणाऱ्या ह्या सांजोऱ्या तयार केलेल्या आहे. तर अशा प्रकारे ह्या सांजोऱ्या तयार झालेल्या आहे आणि आजची रेसिपी खुसखुशीत सांजोऱ्याची तयार झालेली आहे. आवडली असेल रेसिपी तर बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रेसिपी बघत राहा, एन्जॉय करत राहा. चला तर टेक केअर, बाय.